प्राइस किती आहे? 200 200 याची 120 120 म्हणजे वेगवेगळे प्राइस आहेत. अच्छा ओके 200 अच्छा ही 200 जोड़ी आएगा, ये जोड़ी आएगा 200 का, ये भी आएगा, हे 200 का जोडी आहे. अच्छा ये भी देखो आएगा 200 का जोड़ी. ओके. आणि मित्रांनो बघता 200च्या जोडी बरोबर. अजून इथे काय आहे? कंठी बघा, कंटी आहे बघा. 120 रुपये. कंटी 120 रुपये. वाव. हे कसे 250 रुपये. आणि ते पप्पा पण आलेत बघा. 250 250 रुपये जोडी बोलतात बघा. अजून काय आहे? हां हे किती रुपये? जोड़ी आना 120 का जोड़ी आएगा, 120 रुपये दर्जन. तर मित्रांनो इथे कंटी बघायला मिळते आणि कंटी बघा किती सुंदर सुंदर कंट्या आहेत आणि तोरणं पण येते बघा. हे जर आपल्याला नाव पाहिजे असेल रेडियमचं तर किती रुपयाने स्टार्टिंग पासून? कस्टमाइज करायचं म्हटलं तर स्क्वेअर फीट वरती रेट आहेत सगळे कस्टमाइजचे. आणि साधारणतः ह्या साईजचा आता गणपती बाप्पा मोरया जर 15 ते 1600 रुपये. अच्छा ओके ठीक आहे चालेल. आणि हे ओमच्या साईजचा पाहिजे असेल कोणाला तर? नमस्कार मित्रांनो, मी वेदांत पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो लास्ट 2 दिवस आधी मी एक व्लॉग टाकलेला. आम्ही भुलेश्वर मार्केटला गेलो. तर आज परत एकदा चाललो आहे कारण तेव्हा आम्ही दुपारच्या नंतर गेलो तर जास्त काही शॉपिंग केली नव्हती. आणि आज जाणार आहे त्या म्हणजे आपण लाईट्स वगैरे बाकी राहिले आहेत, गणपतीचं डेकोरेशन बाकीचं बाकी राहिलं आहे विकत घ्यायचं. तर त्याच्यासाठीच आज चाललो आहे लवकर जरा. आणि सकाळचे 11 वाजलेत आणि आता निघतो आहे लगेच भुलेश्वर मार्केटला जाण्यासाठी. मम्मी पप्पा आणि मी परत चाललो आहे. तर मग जे काही सामान बाकी राहिलं आहे तर ते आज जमा करणार, तिकडे शॉपिंग करणार म्हणजे आणि घेऊन येणार. नंतर मी तुम्हाला एक व्लॉग सेपरेट करेन आणि ते दाखवेन तुम्हाला जे आम्ही काय काय घेऊन आलो दोनदा जाऊन. तर मग तो व्लॉग तुम्हाला बघायचाच आहे. आणि तुम्ही मित्रांनो तुम्ही सर्व विचार करा असेल की असे दाढी केस वगैरे का वाढवलेत. तर आमच्याकडे कडक श्रावण असतो तर मग त्याच्यामुळेच केस वगैरे मी कट केली नाहीत काहीच. दाढी वगैरे तशी आहे तशी वाढवली आहे. तर बघू आता नेक्स्ट मंडे झाला की मग आपण केस वगैरे कट करू. मग तेव्हाचा पण लुक एकदम चेंज होणार आहे. चला आता निघतो लगेचच आणि बघू आज काय काय घेऊ आपण. शॉपिंग करू भुलेश्वर मार्केटमधनं, ते तुम्हाला दाखवतो. चला मग. तर मित्रांनो पोचलो आपण आता भुलेश्वर मार्केटमध्ये आणि इथल्याच एका मंदिरात आलो आहे. आणि हनुमानचं मंदिर आहे बघा, खूप सुंदर असं सजवलं आहे. फुलांचं डेकोरेशन जे बघायला मिळतं म्हणून मी लगेच कॅमेरा काढून शूट करायचं बोललो. आणि हे बघा हनुमान मंदिर भुलेश्वर मार्केटमध्ये जात आहे तर तुम्हाला राईट साईडलाच एका सिग्नलजवळ हे मंदिर भेटून जाईल. आणि खूप सुंदर सजवले आहे बघा, डेकोरेशनच बघा ना आतमध्ये आणि खूपच भारी वाटते. तर मित्रांनो मम्मी बघा काय बघते इथे. वाव हे काय आहे? गणपतीच्या पुढे आपण फळं ठेवू शकतो. अच्छा प्राईस काय याची? 200 रुपये. घेते तू? पप्पा गेले पुढे. चल आपण घेऊया. बघा अजून भरपूर साऱ्या व्हरायटी. वाव हे पण भारी आहे. मस्त मस्त एकदम भारी. बघताय तुम्ही पण येत आहे तर मस्त मस्त व्हरायटीमध्ये बघायला मिळतं तुम्हाला इथे. मार्केटला आज मस्त गर्दी पण आहे शनिवार असल्यामुळे. हां हे बघा हे पण सुंदर आहे ग. हां खूप भारी आहे ना मम्मी इथे. आणि मार्केटला येतं तर खूपच मस्त मस्त व्हरायटीज आहेत बघा. परत एकदा दाखवतो व्हरायटीज वेगवेगळ्या टाईपमध्ये आहे. बघा आपल्याकडे हे 30ला एक पॅकेट मिळतं. किती 100 ग्रामचं सॉरी 200 ग्रामचं एक पॅकेट आहे पवित्रम. आणि मी नेहमी हेच यूज करते. देवाची भांडी, तांब्या पितळेची, समया, तामण सर्व आपलं घासण्यासाठी आम्ही हेच यूज करतो. तर आपल्याकडे हे तुम्हाला 30 ते 40 रुपयाला मिळतं एक पॅकेट 200 ग्रामचं. 30 रुपये आहे आय थिंक. पण इथे त्यांनी मला 100ची 5 पॅकेट दिलेली आहेत. ओ वाव 200 ग्रॅमची 5 पॅकेट 100 रुपयाला दिलेली आहे. हे बघा आम्ही आता 5 पॅकेट घेतलेले आहेत त्यांच्याकडून. ते घ्या थँक्यू. आणि तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल तर तुम्ही इथे या मंदिर लक्षात ठेवा. बघा समोर मंदिर आहे. मंदिराच्या आधीच आपले काका असतात त्यांच्याकडे मिळून जाईल तुम्हाला. मेहंदी काढतात बघा किती सुंदर सुंदर आहे. दीदीच्या हातावर काढलेली दाखव. बघा हिच्या हातावर किती छान मेहंदी काढतात. वाव मस्त काढली एकदम.
आणि ते अक्का त्यांच्या हातावर पण आहे. ते बघा त्या ताईंच्या हातावर पण खूप छान डिझाईन काढली आहे. नंतर ही त्यांची मुलगी आहे ना, तिच्या हातावर पण खूप सुंदर डिझाईन, मस्त मेहंदी काढलेली आहे. तर तुम्हाला पण काढायची असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. लोकेशन आता जे दिलं आहे तुम्हाला त्यांनी, जी आम्ही भांड्यांची पवित्रा पावडर घेतली आहे त्याच्या शेजारीच एक असतात. त्यांचं मग तू नाव कधी काढणार मेहंदी? मला आता नको आहे, मी नंतर येईल. पण त्यांचं नाव वगैरे सांगा. अंकल अच्छा, और कार्ड दिखाओ ना कार्ड. ओके. सुंदर आहे. 100 रुपये जोडी. काय सुंदर आहेत ना. हां वेगवेगळे कलर आहेत. त्या साडीवरती पण घालू शकता. छान छान आहेत. बघा, वेगवेगळ्या कलरचे आहेत. बोला बघा, भरपूर कलर आहेत तिकडे. खूप छान छान आहेत. मस्त मस्त आहेत एकदम. सगळे कलर आहेत. जे हवे ते घेऊ शकतो आपण. मित्रांनो, आलो आहे एका दुकानात आणि इथे भरपूर साऱ्या असे लटकन वगैरे आहेत. तर काका नमस्कार, प्राईस सांगा ना, याची प्राईस किती आहे? 200. याची 120. याच्या म्हणजे वेगवेगळे प्राईस आहेत. अच्छा ओके. 200 अच्छा, ही 200. जोड़ी आएगा 200 का. ये भी आएगा, हे 200 का जोडी आहे. अच्छा ये भी देखो आएगा 200 का जोड़ी. ओके. आणि मित्रांनो बघता 200च्या जोडी बरोबर. अजून इथे काय आहे? कंठी बघा, कंटी आहे बघा. 120 रुपये. कंटी 120 रुपये. वाव. हे कसे? 250 रुपये. आणि इथे पप्पा पण आलेत बघा. 250. 250 रुपये जोडी बोलतात बघा. अजून काय आहे? हां, हे किती रुपये? जोड़ी आना 120 का जोड़ी आएगा, 120 रुपये दर्जन. आणि तुमच्याकडे ती गोल्डन कलरची घंटी आपण अशी लटकवतो बघा, ती वाली आहे का? हां हां. ही किती रुपये? 200 रुपये जोड़ी. अच्छा, 200 रुपये जोडी. 200 रुपये जोड़ी. अच्छा. अजून काय आहेत व्हरायटीज, काय आहे त्याच्यामध्ये? वाव, हे पण 200 रुपये जोडी आहे. 250. 250. 250. आणि ते कंदीलचं हे काय झुंबर आहे ना ते? ते किती रुपये? 500 रुपये. 500 रुपये. अच्छा 450. अच्छा अच्छा ओके. 200 रुपये. ओके. 250 रुपये जोड़ी. 250 रुपये. वाव, हे पण भारी आहे. कलर कॉम्बिनेशन पण मस्त आहे. 250 रुपये जोड़ी. अच्छा ओके. हा पण 250 रुपये जोड़ी. अच्छा अच्छा ओके. 250 रुपये. ही मटकी बघा, 250. हां, ही मटकी पण भारी आहे. ही जन्माष्टमीसाठी आहे ना? जन्माष्टमीसाठी मटकी बघताय. झुंबर. हां, झुंबर पण खूप सुंदर आहे. ही कंटी किती रुपयाला? 80 रुपयाला एक पीस. अच्छा, 80 रुपये. हा बघा इकडे 300ला जोडी. 300ला जोडी. वाव, लहान आहे. खूप भारी भारी इथे व्हरायटीज बघायला मिळते. जर बुलेश्वर मार्केटला तुम्ही येते तर तोरण वगैरे पण आतमध्ये आहे बघा. सुंदर सुंदर तोरण आहे ते बघा. दरवाजाचे जे तोरण असतात ते पण खूप सुंदर सुंदर आहेत. आणि आतमध्ये अजून काही व्हरायटीज आहेत ते बघा. आता याची प्राईस किती आहे? याची प्राईस? 250. अच्छा अच्छा ओके. 650 का. हे खूप सुंदर वाटत आहेत पण बाकीच्यांपेक्षा. ऐसा देखो शुभ लाभ आएगा. ओके. शुभलाभ. हां वाव, शुभलाभ पण मस्त आहे बघा. हाँ, शुभलाभ आहे बघा. वाव, कितना प्राइस है इसका? ये 120 का पेयर आएगा. 120ला पेअर. अच्छा ओके. आणि अशा बऱ्याच व्हरायटीज इथे दुकानात बघायला मिळतात. ते बघा, शुभलाभ पण वेगवेगळ्या व्हरायटीज कलरमध्ये बघायला मिळत आहेत. हां, रांगोळीसाठी आहे बघा. पॅच वगैरे आहेत सर्व खूप सुंदर सुंदर आहेत. आता तुमचं एकदा दुकानाचा ॲड्रेस सांगा ना. दुकानापर्यंत कस्टमरला यायचं असेल तर कसं यायचं? कार्ड दे रहा हूँ मैं. हां, कार्ड दाखवा आणि कॉन्टॅक्ट नंबर पण शेअर करू आपण त्यांच्यासोबत. कार्ड CM. आणि हे बघा, शिवम NX. अच्छा ओके. शॉप नंबर 1, मानी भवन ऑपोजिट कबूतरखाना 106 बुलेश्वर रोड, मुंबई. थँक्यू काका, माहिती छान दिली तुम्ही. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला पण ह्या दुकानामधलं कोणती कंटी वगैरे आवडली तर नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांना. आणि आपलं नाव सांगा. देवगडचा राजा यूट्यूब चॅनलवरती बघितला तर तुम्हाला नक्की डिस्काउंट देतील ते. खूप खूप सुंदर कंट्या वगैरे होत्या त्यांच्या दुकानात. आणि एकदा परत दाखवतो आहे बघा, कंटी, माळा, तोरणं खूप सुंदर आहेत. या दुकानात एकदा नक्की व्हिजिट करा बुलेश्वर मार्केटमध्ये. तर मित्रांनो, इथे मम्मी आता नथ घ्यायला आली आहे. अशी
गौरींसाठी कोकणातले घेते. काय कोकणातले का तुम्ही नाही मला वाटतं कोकणात तर बघा मम्मी आता इथे गौरींसाठी नथ घ्यायला आली आहे आणि नथ बघते वाव मस्त मस्त आणि 100 आवडली रुपये. एका नथीची प्राईस 100 रुपये बघा. वेगवेगळ्या डिझाईन आहेत. हे बघा. वेगवेगळ्या डिझाईन आहेत. ही बघा ही आहे ही आहे. मग तू किती घेतल्यास? मी 2 घेतल्यात. 2 गौरींसाठी 2. अच्छा ओके ओके चालेल चालेल. आणि आमच्याकडे अजून बरंच काय काय आहे. कानातले वगैरे पण सुंदर सुंदर आहे. आणि आज मार्केटला गर्दी पण बऱ्यापैकी बघायला मिळते आणि इथे आपण सुट्टी फुलं बघतोय बघा सुट्टी फुलं आणि समोर मम्मी तोरणं बघते. तर चला मग आता बघूया काय काय घ्यायचं आहे. अजून बरंच बाकी राहिले. ही तोरणं पण घ्यायची आहेत आम्हाला. ती पण तुम्हाला दाखवतो जेव्हा घेऊ तेव्हा तुम्हाला दाखवतो. इथे पण सुंदर सुंदर तोरणं जी दरवाजाला आपण लटकवतो तेच बघायला मिळतं आणि गणपतीच्या पण बाजूला हे लटकवू शकतो आपण डेकोरेशनमध्ये. तर याचे बरेच फायदे आहेत ते तुम्हाला मी दाखवेन जेव्हा मी डेकोरेशन करणार आहे गावी जाऊन. तर हे बघा अजून पण आतमध्ये डेकोरेशनचे ते तोरणं आहेत ते सांगतात आपल्याला. आणि तिकडे पण बघू आपण. तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो पाठीमागे आजच्या साईडला पण खूप सारी तोरणं आहेत. तर मित्रांनो सकाळी जे आलो ते संध्याकाळी 7 वाजत आले आहेत. ऑलमोस्ट 6:45 झाले आहेत आणि आत्तापर्यंत आमची शॉपिंग काही थांबायचं नाव घेत नाही. दिवसभर शॉपिंग चालू आहे आमची. आणि मम्मी इथे आता काहीतरी माळा घेत आहेत कसल्या ते डेकोरेशनचे गणपतीच्या बाजूला लावतात ते माळा घेतात ते बघा. हां तोरण आहे ना हे काय आहे? माळी आहेत. हां माळी आहेत बरोबर. अच्छा 2 साईडमध्ये गणपती असेल आणि 2 साईडने असे 4-4 माळा आपल्याला सोडायचे. ओके आम्हाला नाही आवडलं. भाऊचं आहे ते दुकान आणि ते 250 रुपये जोडी आहे. म्हणजे आपल्याला 250 रुपयाला 2 येणार. पण तो थोडंफार कमी करून दिला ना थोडंफार कमी करून. आणि वेगवेगळे कलर आहेत हे बघा. ह्या पण आहे ह्या आहेत सगळ्याला लटकन पण लावलेली आहे. पण आम्हाला ह्या आवडल्या आहे तर आम्ही ह्या घेणार आहे. आणि डेकोरेशन केल्यानंतर किती सुंदर वाटतं. बघा वेगवेगळे कलरचे आहेत. गोंड्याचे आहेत नंतर ह्या सिम्पलमध्ये पण आहे. सिम्पलमध्ये पण आहे. पण एवढ्या सगळ्यांमध्ये माझी चॉईस ही आहे. मला ह्या आवडल्या तर आम्ही ह्या 4 घेतल्या. तर तो थोडंफार आता कमी करतो का देणार ना बाबू कमी करून. 500ला 4 बोलतो आहे म्हणजे 250 रुपये जोडी आहे. पण आम्ही थोडंफार त्याला कमी करायला रिक्वेस्ट करतो. तर तुम्हाला पण जर कधी यायचं असेल इथे तर तुम्ही पण येऊ शकता. नाव सांग रिजवान नाव आहे त्याचं. कॉन्टॅक्ट नंबर दे तुझा. कॉन्टॅक्ट नंबर सांग ना. कोणाला बाजूला आहे पण इकडे पण आहे. ह्या पण इथे पण सुंदर आहे. ते बघा तो उभा होता तर मला 500 दिसलेच नाही. तर हे बघा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांनी कार्ड दिलं आपल्याला. हे बघा 250 रुपये जोडी नंबर आहे कॉन्टॅक्ट करून येऊ शकता तुम्ही. 250 रुपये जोडी. तर मित्रांनो परत आले आता तर मित्रांनो इथे मम्मीने 8 घेतले ते बघा 8 पीस घेतले ते. वाव सुंदर वाटतात बघा. हुकूम दिसतात एकदम. तर 8 पीस येतात याच्यातून आता काढणार बघा आणि पॅकिंग वगैरे करून देणार मस्त. तोरण कसं तर मित्रांनो भूक लागली आणि आलो आता मस्त पेटपूजा करण्यासाठी. आणि मी सांगितलं आहे मिसळ पाव, पप्पांनी सांगितलं आहे भजी पाव आणि मम्मीने सांगितले ते पॅटीस. हे बघा गोलू मोलू खाते बघा. साई साई आला ना आमच्याकडे येत ना तो. साई हे पॅटीस खायला. तर मित्रांनो मिसळ पाव आले आहे बघा. मस्त एकदम झणझणीत मिसळ माझी फेवरेट आलेली आहे. छान छान आहेत. 2 बेडशीट आहेत डबल आहे. 350 रुपये जोडी सांगतात ते. पण आम्ही कमी केलं पण इथे बार्गेनिंग नाही करायची. फिक्स रेट. कलर सुंदर सुंदर आहेत. 1-2 कलर. मग तू घेतल्या काय? हां आम्हाला हा कलर आवडला आहे तर आम्ही हा घेतोय. 350ला 2 फिक्स रेट आहे. ओके
सेम आहे ना, हे बघा अजून कलर पण आहे, पण तुम्हाला दोन्ही सेम कलर घ्यावे लागणार. डबल बेडशीट आहेत कारण की ते जॉईन आहेत, नंतर कटिंग करून घेऊ शकता. वेगवेगळे मिळणार नाही. हे बघा वेगवेगळे कलर आहेत त्याच्यामध्ये. तू कोणती घेतली? मला ही आवडली, हा कलर आवडला. अच्छा ओके. हा बघा, फुलांचे आहे, पूर्ण फुलांची डिझाईन आहे. लेमन कलर आहे, पूर्ण फुलांची डिझाईन आहे. तर आम्ही हा विचार करतोय गणपतीसाठी घेतोय. त्या दिवशी पण आलेलो, पण एवढं काय लाईट्स वगैरे बघितल्या नव्हत्या आणि घेतल्या पण नव्हत्या, पण आज आलो आहे आणि आज आपण लाईट फोकस लाईट घेतली आपल्या गणपती बाप्पासाठी. आणि ते रेडियमचे नेमिंग प्लेट्स बघायला मिळतात आपल्याला, हे बघा. आणि आम्ही जो लाईट घेतला, लाईट फोकस घेतला आहे, तो हा वाला आहे बघा, 18 बल्ब्सवाला. आणि ते भुलेश्वर मार्केटमध्ये येत आहे, तर खूप साऱ्या लोअर साईज येत आहे. तर आपला दादा खास ओळखीचा आहे, तर तिकडेच या तुम्ही. आणि हे बघा इथे मम्मी झुंबर पण दाखव सांगते बघा. झुंबर बघा, सुंदर सुंदर झुंबर येते बघा. वेगवेगळे झुंबर बघायला मिळत आहेत, खूप सारे झुंबर येते बघा. आणि दादा हे जर आपल्याला नाव पाहिजे असेल रेडियमचं, तर किती रुपयाने स्टार्टिंगपासून? कस्टमाइज करायचं म्हटलं तर स्क्वेअर फीटवरती रेट आहेत सगळे कस्टमाइजचे. आणि साधारणतः ह्या साईजचा आता गणपती बाप्पा मोरया जर करायचं म्हटलं तर तुम्हाला 1500 ते 1600 रुपये खर्च आहे. 1500 ते 1600 रुपये. अच्छा ओके ठीक आहे चालेल. आणि हे ओमच्या साईजचं पाहिजे असेल कोणाला तर होमच्या साईजचं पाहिजे तर 800 रुपये. 800 रुपये ना. हां थँक्यू. आणि दादाचा नंबर पण मी तुम्हाला देतो. दादा नंबर सांगा. 7738881284. अच्छा ओके. आणि दुकानाचं नाव फ्री लाईट. श्री लाईट. ओके लोहार चाळ ना. येस. हां चालेल. तर मित्रांनो हे बघा इथे गणपतीच्या बाजूला लावण्यासाठी जे माळा असतात, घंटी वगैरे, माळाच बोलतात ना मेला, सोनेरी माळा बघा डेकोरेशनमध्ये सजवण्यासाठी. तर मम्मीला आवडल्या आणि मम्मीने किती घेतल्या मम्मी? आम्ही 10 घेतले. 10 घेतल्या. वाव खूप सुंदर वाटणार आहे. डेकोरेशनच खूप यावेळी हटके वाटणार आहे एकदम आपलं. पण आहेत पण खूप महाग कारण पप्पा आणि मम्मीने भुलेश्वरला एवढी शॉपिंग केलेली आहे गणपतीच्या आधी. खूप भारी डेकोरेशन होणार. देवगडचा राजा देवगडला बसल्यासारखं वाटणार आहे यावर्षी आहे ना. खूपच सुंदर आहे. हां मस्तच वाटतंय. कोणते तेरा भाव? हा बघा, हा भाऊ आहे, हा विकतोय. आपला बाबू एवढाच आहे, तो त्याच्याकडून आम्ही घेतलाय. कितना है एक रेट कितना है? एक का ऐसा साकली तेरा बेल चाहिए तो बेल 100 का 4 आएगा. अच्छा दिखा देना ऐसा बेल, म्हणजे या बेल के साथ 5 फीट का ना. 5 फीट का बना के दूंगा तो 100 का 3 ही दूंगा. 100 का 3. अच्छा जो ये बना के दिया हूँ ये 100 का 3 पड़ेगा. अच्छा 100च्या 3 सांगतात बघा. असे 5 फीट. त्याला या 5 फूट म्हणजे सोनेरी माळा त्याला लावून खाली घंटी अडकवली त्याने. तर असे 3 पीस तो आपल्याला 100ला 3 देणार आहे. ओके. अशी माळा, सोनेरी माळा आहेत त्या, मणी आहेत मध्ये, आणि हे काहीतरी वेगळं आहे डिझाईन. तर हे असं बनवून तो आपल्याला वाव, खाली भारी पेट वाटतंय. अडकवून 100ला 3 पीस देतोय. समजलं. तर आम्ही 10 घेतले. मित्रांनो फायनली आमची शॉपिंग वगैरे सर्व करून झाली आहे आणि आता आम्ही निघालो आहे घरी जायला. तर इथे माझ्यासोबत मम्मी पण आहे बघता, आणि माझ्या दोन्ही खांद्यांना पिशव्या लावलेल्या आहेत. शॉपिंग केलेलं सगळं सामान मी उचलतो आहे आणि मम्मी पण चालते बघा हळूहळू. दिवसभरची पावर संपली तिची आता. आणि आता आम्ही चाललो स्टेशनवरती, CSTला पोचलो आहे. तर चला मग आता ब्लॉग इथेच एंड करतो. आणि ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.